स्टेशन येथे दिनांक 15 जानेवारी 2023 रोजी भारती खादे नावाच्या मुलीची मिसिंग रजिस्टर दाखल झाली होती। त्या मिसिंगचा तपास करत असताना त्यातील तांत्रिक विश्लेषणामधून एक संशयित नंबर निघाला होऊन आम्ही नाशिक येथून अमोल गोपाळ नामक एका व्यक्तीस ताब्यात घेतले। त्या अमोल गोपाळ या सदर घटनेबाबत चौकशी केली असता त्याने सदरच्या घटनेला दुजोरा दिला असून त्या अनुषंगाने त्याचे आणखी दोन साथीदार दत्तू धोंडू डगळे तसेच मनोज पुनाजी कोरडे यास ताब्यात दिले। यांचीच माहिती दिली त्याप्रमाणे त्यांना ताब्यात घेतले असता त्यांनी सदरची घटनेबाबत सांगत असून सदर मुलीचा घातपात केल्याची कबुली दिली होती। ते घातपाताची कबुली दिल्यानंतर आम्ही सदर घातपात केल्याच्या ठिकाणी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सदरचे घटनास्थळी साकुर्ली तालुका शहापूर येथे असून तेथील पोलीस स्टेशनला खात्री केली असता अभिलेखावरती दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 13/2023 IPC 302/201 प्रमाणे दाखल असून सदरच्या गुन्ह्यातील मयत मुलगी व आमची मिसिंग मुलगी आमच्याकडे मिसिंग मुलगी या दोन एकच असल्याचे खात्री झाले असून त्यातील आरोपी ताब्यात असून सदरचे आरोपी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बच्चाव किनवली पोलीस स्टेशन यांची पुढील कारवाईसाठी यांच्याकडे ताब्यात देण्यात आलेले आहे। किनवली पोलीस स्टेशन ठाणे ग्रामीण येथे जानेवारी महिन्यात 17 तारखेला भादवी कलम 302/201 प्रमाणे अज्ञात महिलेचा मृतदेह साकोर्ली येथील खदानीत टाकल्यावरून गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्याचे तपासात आज रोजी राजूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी इंगळे साहेब यांनी आमच्याशी संपर्क करून माहिती दिली की भारती खादे राहणार शेंडी येथील मुलगी ही मिसिंग होती आणि त्या मुलीचा वासाळी येथील आरोपितांनी घातपात करून खून केलेला आहे आणि प्रेत विल्हेवाट लावण्यासाठी साकुर्ली येथील खदानीत टाकले आहे। सदर आरोपी राजूर पोलीस स्टेशनच्या इंगळे साहेबांनी आमच्या ताब्यात दिलेले आहेत। आणि अशा चालू घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी आमच्या न्यूज मेकर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।